बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळी ही आता पूर्णपणे अडकणार असल्याचं दिसून येत आहे। पोलिसांनी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात 1-2 नव्हे तर जवळपास 66 पुरावे जमवलेले आहेत। या चार्जशीटमध्ये पुरावे म्हणूनच हत्येच्या वेळची काही दृश्य फोटो जोडलेले आहेत। यातून हत्येची क्रूरता दिसून येत आहे आणि हे 10 दृश्य देशमुखांसोबत एकदम भयानक झालेले आहेत। जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटेने संतोष देशमुखांची पॅन्ट काढली। त्यावेळी दुसरा आरोपी महेश केदार हा देशमुखांची पॅन्ट काढताना त्याचा सेल्फी घेत होता। तसेच अमानुष मारहाणीनंतर प्रतीक गुलेने देशमुखांच्या छातीवर दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतोय। मारहाणीनंतर संतोष गुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो। जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओढून काढतो आणि हातात धरून फिरवतो। मारकरी लाता बुक्क्या पाईप आणि वायरने देशमुखांना मारहाण करतात, तसेच शिवगाळ देतात। तसेच वायरचा बंडल फेकून देशमुखांच्या पाठीवर मागून वार केले। संतोष देशमुख मोठ्याने ओरडत असताना महेश केदार त्याचा व्हिडिओ घेत होता। सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांना म्हणावं यासाठी जबरदस्ती केली जात होती। संतोष देशमुखांना फक्त अंतर्वस्त्रावर बसून पाठीवर पाईपने मारहाण केली जात होती। तर असे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीट मधले हे फोटो जोडण्यात आलेले। या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे। कृष्णा आंधळेची मोकारपंथी असा या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव होतं। या ग्रुपमध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण केली होती हे पाहिले होते। तसेच फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ CIDला मिळाल्यानंतर त्यांचे छोटे छोटे 10 ते 12 व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडिओ मधील CIDने या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची फॉरेन्सिक तपासणी केली। या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोपपत्रात जोडण्यात आलेले आहेत। तर एवढ्या बेकार अवस्थेत संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।